शिंदे गटाचं अस्तित्व सुद्धा पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतं. मित्रहो, मुंबई महापालिका निवडणुकीनंतर महापौर कोणाचा होणार? भाजपचा होणार की शिंदे गटाचा होणार? यावर राजकारणामध्ये बराच खल सुरू झालेला आहे, सुरूच आहे, आणखी तो राहील सुद्धा. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट यांच्यातला तणाव सुद्धा आता या निमित्तानं वाढलेला आहे. मुंबई महापालिकेमध्ये फक्त 29 जागा मिळवून सुद्धा शिंदे गट महापौर पदाचं स्वप्न पाहतोय. 89 जागा जिंकलेला भाजपा शिंदे गटाला महापौर पद द्यायला राजी नाही, आणि त्यातच आरक्षण सोडतीत जर फटका बसला तर या दोघांनाही महापौर पद मिळू शकत नाही. ते थेट उद्धव ठाकरे यांच्याकडं चालत जाईल. ही सगळी धुपचक्री सुरू असताना बघा, एका नवीन राजकीय भूकंपाची चर्चा सुद्धा आता सुरू झाली. आज खरं तर महाराष्ट्रात दिवसभर या विषयावर खळबळ होती. खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा, या संदर्भात खटल्याची सुनावणी उद्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू होते, आणि ही सुनावणी अंतिम सुनावणी आहे. या प्रकरणामध्ये आजवर तारीख पे तारीख असं चित्र दिसलं. पण मागच्या सुनावणीच्या वेळेला मात्र सर्वोच्च न्यायालयानं एक दिलासा दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं, पुढच्या तारखेपासून सलग सुनावणी घेऊन हे प्रकरण पूर्णत्वाला नेऊ. त्याप्रमाणे सुनावणी झाली ना तर या खटल्याचा निकाल आता लवकर लागू शकतो. पण तरीही हे प्रकरण सुनावणीला येईल का आणि याची सुनावणी सलग होईल का हे पण सांगता येत नाही. न्यायालयाचं कामकाज, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून न्यायालयामध्ये बाजू मांडणारे वकील असीम सरोदे यांनी याबाबत आज एक ट्विट केलं, आणि या ट्विटनं सुद्धा मोठी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या ट्विटनं एवढी चर्चा आज दिवसभर महाराष्ट्रात सुरू होती, ती देशात सुद्धा ही चर्चा गेलेली होती. मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचाच महापौर होणार असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या ट्विटची चर्चा तर होतच आहे, पण बघा त्यांनी जो काही तर्क दिला त्याकडं अनेकांचं लक्ष वेधलं गेलं. असीम सरोदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल आहे. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे, पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहोचणं कठीण आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा सुद्धा केला. त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचाच होऊ शकतो. आणि बघा, या ट्विटमध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मुंबईतील महापौरावर, म्हणजे महापौर कोणाचा होईल वगैरे यावर मोठं भाष्य केलं आणि त्याची चर्चा झाली. ते म्हणतात, आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेमध्ये काय होईल? त्यावेळी ते म्हणतात, मला वाटतं शिंदे सेना भाजपामध्ये विलीन होईल. एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदे सेनेतले अनेक जण उद्धव ठाकरेकडे म्हणजे स्वग्रही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरू झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयच कधीतरी संपवेल, असा दावा सरोदे यांनी केला. एकीकडं मुंबई महापौर पदासाठी महायुतीमध्ये सुरू असलेली खेचाखेची, दुसरीकडं सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्वाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी, आणि त्यात वकील असीम सरोदे यांचं हे ट्विट, सगळंच काही राजकारणात खळबळ उडवून देणारं आणि सर्वात मोठ्या आणि राजकीय भूकंपाचं संकेतही देणारं. पुढच्या 2-4 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप काही घडू शकतं. कदाचित असीम सरोदे म्हणतात त्याप्रमाणे शिंदे गटाचं अस्तित्व सुद्धा पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतं. सगळे संकेत तर तसेच आहेत. आता प्रत्यक्षात काय घडते ते पाहूया. आता उद्या परवा या 2-4 दिवसामध्ये नक्की काहीतरी घडेल असे संकेत तरी मिळालेले आहेत. पाहूया. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.